सातेरी युवराज स्पोर्ट वेंगुर्ला या दोन संघामध्ये हा सामना. तर सुदैवाने नशिबाने माऊली सातेरी युवराज स्पोर्ट वेंगुर्ला संघाने नाणेफेक जिंकलंय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या टीमचा आलेला आहे. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले रोहित 11 पेडणे संघ या टीमला. रोहित 11 पेडणे संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा प्लीज. साई दत्त रुपेश सलामीची बिन्नीची जोडी. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता. यावेळी मधल्या इष्टीवरचा चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे या चेंडूवरती उत्तर नव्हतं, अंदाज नव्हता. पहिला चेंडू डॉट निर्धाव चेंडू गोलंदाज सौरभ हा गोलंदाज आपल्याला दिसतोय. अनिवार्य महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक घेऊन सज्ज होतोय. षटकातील दुसरा चेंडू सौरभ नाईक हा गोलंदाज सज्ज असेल. इथं मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू यावेळी पुल केलाय. पुलचा फटका अनसक्सेसफुल होतोय डीप मिड विकेटला. इथं मात्र क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाजाचा संपला खेळ. विकेट क्रमांक पहिला हादरा बसतोय, पहिला धक्का बसतोय. साई दत्त हा माघारी परततोय 0 या धावसंख्येवर. गोल्डन डकचा शिकार धरतोय साई दत्त. पहिला हादरा, पहिली विकेट, पहिली प्राइज विकेट, पहिली सफलता शुभम नाईकच्या स्पेलमध्ये. पहिला ब्रेक थ्रू आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली सुरुवात शुभम कडनं. महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी आपण पाहतायत. न्यू बॅटर नवदीप फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी अक्षय मैदानात पावलं टाकतोय. पहिली प्राइज विकेट 0 या धावसंख्येवर. साई दत्त हा बॅटर माघारी परतल्यानंतर अक्षय हा तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानात पावलं टाकतोय. तर पहिल्या षटकातील तिसरा चेंडू आणि तिसरा चेंडू घेऊन सज्ज होईल शुभम नाईक हा गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन स्ट्राईक अक्षय हा बॅटर पुढील चेंडू फेस करण्यासाठी. यावेळी आल्या आक्रमण करायचा प्रयत्न झाला होता. उजव्या इष्टीवरचा चेंडू बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. थोडासा बीट करतोय हा चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला आणि इथं मात्र धावेची तमाम शंका ही समाप्त होते. बाकीचं सोपस्कार विकेट किपरने पूर्ण केले. डॉट बॉल. इथं मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फटका बसलाय आणि इथं मात्र क्षेत्ररक्षक प्रतीक गवंडेचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाजाचा संपला खेळ. विकेट क्रमांक दुसरा हादरा बसतोय. इथं मात्र रोहित 11 पेडणे या संघाला खराब सुरुवात. थोडी शांत सावधशी सुरुवात. त्यात आघाडीचे दोन फलंदाज हे माघारी परततायत. धावफलकावर धावसंख्या 0. टीजे न्यू बॅटर नवदीप फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. चौथ्या क्रमांकासाठी नितीन हा फलंदाज. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची, सुंदर नियंत्रण, सुंदर लाईन अँड लेंथ आपण पाहतायत शुभम नाईक या गोलंदाजाकडनं. पहिले षटक अनिवार्य महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत निर्णायक ठरते. कंजूशी करणारं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला निशब्द करणारं. खोलवर चेंडू यावेळी टॉप एज नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. प्रयत्न झाला होता, हाफ चान्स होता कव्हरेजकडे आणि इथं मात्र एक धाव ही लिलय पूर्ण केली आणि या एका धावेने संघाचा श्री गणेश होते. धावफलकावर धावसंख्या 1 धाव रोहित 11 पेडणे या संघाची.
राऊंड विकेटचा मारा, यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला हा चेंडू मात्र बीट करतोय. कुठलाही उत्तर नव्हतं, कुठलाही अंदाज नव्हता या चेंडूवरती. बाकीचा सोपस्कार विकेट किपर सँडी गुंडेकरने पूर्ण केले आणि अशा प्रकारे अनिवार्य महत्वपूर्ण पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हे समाप्त होते. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धोपलकर धावसंख्या ही 1 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर रोहित 11 पेंडेम संघ, तर एका बाजूने सुदैवाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर इथं मात्र माऊली सातेरी युवराज स्पोर्ट वेंगुर्ला संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कितपत योग्य ठरणार ही आलेली वेळ आणि आलेला काळ हा नक्कीच ठरवणार. चर्चा होते, टीम मीटिंग झाली, षटक क्रमांक दुसरं कोणाकडे द्यायचं आणि इथं मात्र दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागते ती गोलंदाज गौरेश कांबळीची. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आपल्या टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण हे दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असेल समोर. नितीन यावेळी फटका फसतोय बॅटची. इथं मात्र लिडिंग एज आणि इथं मात्र क्षेत्ररक्षक अभि साळगावकर कुठलीही चूक करत नाही. अभिच्या गोदीमध्ये चेंडू सेफ हँड मध्ये. इथं मात्र शॉट कव्हरला आणि इथं मात्र तिसरा हादरा बसतोय तो रोहित 11 पेन्ने या संघाला. 1 या धावसंख्येवर तिसरा हादरा बसतोय. डीजे तर तिसरा हादरा बसतोय 1 या धावसंख्येवर. थोडी खराब संत संयमेशी सुरुवात रोहित 11 पेन्ने या टीमकडनं. पुढील चेंडू गोलंदाज गौरेश कांबळी. न्यू बॅटर प्रसाद. गौरेशचा हा चेंडू गती या चेंडूला दिली होती. वेगवान चेंडू, प्रचंड वेग होता. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजकडे या चेंडूवरती उत्तर नव्हतं, अंदाज नव्हता आणि एक उसळी घेणारा चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरला बीट करतोय. यावेळी ऑन साइडला पुल केलंय. पुलचा फटका, हा चेंडूचा प्रवास नक्कीच डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये होतोय. चेंडू सीमारेषा पार. इथं मात्र पहिला एक महत्वपूर्ण चौकार येतोय. संघाचा आत्मविश्वास वाढवणारा पहिला इनिंग मध्ये हा वेलकम चौकार आणि या 4 धावेने धवपलकर धावसंख्या टोटल ही 5 धावा धवपलकर. 5 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. रिव्ह्यू घेतला. हा चौकार येतोय. पुढे चेंडू. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. हा चौकार होता. त्यानंतर एक डॉट बॉल. इथं मात्र फलंदाजाचा हा इरादा होता ऑन साइडला ऑन द राईस खायचा प्रयत्न आणि हा प्रयत्न राहील डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत. गौरीश पुढील चेंडू. इथं मात्र गती होती चेंडूला. वेगवान चेंडू, उजव्या यष्टीवरचा चेंडू, डॉट बॉल. बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही आणि इथं मात्र बाकीचं सोपस्कार पूर्ण केले विकेट किपरने. डॉट बॉल. आतापर्यंत अचूक टप्प्याची गोलंदाजी. यावेळी ऑन साइडला पुल केलंय. उंचाई, दूरी, लंबाई, एलिव्हेशन. चेंडू सी मा रे शा पार. चेंडूला विरकावून दिलंय. सीमारेषा पार आलाय षटकार आणि या 6 धावेने धावपलकर धावसंख्या टोटल ही 11 धावा. तर या महत्वपूर्ण चॅलेंज ओव्हर मध्ये धावा आल्या 6 धावा.
तर या षटकामध्ये माफ करा 10 धावा आल्या तर इथं धावा भेटतील तुम्हाला मायनसच्या स्वरूपात 5. तर धावफलकावर धावसंख्या टोटल 6 धावा 2 षटकांचा खेळ समाप्त होते. तर एक महत्वपूर्ण आपण दुसरं षटक पाहिलं 50-50 चॅलेंज ओव्हर आणि हे चॅलेंज ओव्हर वेंगुर्ला या टीमच्या बाजूने जाते. सुरेख षटक आपण पाहिलं गौरेश कांबळेकडनं. तर गोलंदाजीमध्ये बदल होतोय गोलंदाजी ट्रॅकवर सँडी कुंडेकर. इथं मात्र अल्टीपल्टी खेळायचा प्रयत्न पहिला चेंडू उजव्या इष्टीवरचा चेंडू आणि या चेंडूवरती काहीसा स्विच करायचा प्रयत्न बॅटरचा झाला होता. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही कलेक्शन खराब आणि डॉट बॉल पहिला चेंडू. ऑन साईडला अक्रॉस द लाईन शपल क्रॉस खेळायचा प्रयत्न मधल्या इष्टीवरचा चेंडू चेंडू हा पायाचा वेध घेतोय. धावेची तमाम शंका ही समाप्त होते आणि बॅक टू बॅक लागोपाठ 2 चेंडू निर्धाव हे गणले गेले सँडी कुंडेकर कडनं. फुलर लेनचा चेंडू उडवलाय इनसाइड आउटचा फटका आणि हा फटका क्लिअर होतोय. चेंडू सीम मारेशा पार डीप लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू खिलाडी के मस्तक में दस्तक आणि चेंडू जातोय तो सीम मारेशा पार. भंडारी चषक षटकार. तर सेंडीवर आक्रमण होते षटकातील तिसऱ्या चेंडूवरती. इथं मात्र उजव्या रेषेवरचा चेंडू फुल लेनचा चेंडू खोलवर चेंडू खोदून काढलाय जमिनीलगतचा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक बबल नाईक मात्र पहिल्या प्रयत्नात चेंडूचा ताबा मिळवण्यासाठी थोडा फंबल होतोय. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात चेंडूचा ताबा मिळवला तोपर्यंत 2 धाव्यांची लयलूट केली आणि या 2 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 14 धावा षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. पुढे सरकून केलेला फटका इथं पाहायला भेटतोय हाफ ट्रॅकर चेंडूवरती ऑन द राईटचा फटका शॉर्ट मिड विकेटला चेंडूचा प्रवास समाप्त होतोय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय गौरेश कडनं. एकच धाव एका धावाने 15 धावा षटक क्रमांक 3. ओ यावी पुढे सरकून खेळलेला फटका फलंदाज स्टेप आउट होतो आणि त्यानंतर चेंडूला पाठवलं डीप वाईडिश लॉंगान क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषा पार. सुंदर फटका होता अप्रतिम नेत्र दिकप आणि या फटक्यामध्ये चांगलं टायमिंग होतं. क्रिकेटमध्ये चांगलं टायमिंग हे महत्वपूर्ण असतं. चांगलं फुटवर्क क्रिकेट हो या प्यार टायमिंग सही तो सब कुछ सही. आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 21 धावा 21. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 21 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात रोहित 11 पेडणे संघ प्रथम फलंदाजी करतोय. हम तुम्हें आवाज देंगे तुम हमें संगीत दे दो और टू डीजे. आपण मैदानाच्या दिशेने वळूया. तर गोलंदाजीमध्ये बदल होतोय गोलंदाजीमध्ये परिवर्तन वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर आपल्या टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण षटक क्रमांक 3 घेऊन सज्ज होतोय आबा नवार हा गोलंदाज. बापरा 4थं षटक. यावी ऑन साइडला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलाय पुलचा फटका सक्सेसफुल वंडरफुल पॉवरफुल ब्युटिफुल चेंडूला पाठवलं डीप मिड विकेटला 6 धावांसाठी आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 27 धावा. तर 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत झालं आबा नवारचं आणि षटकाराने सुरुवात झाली या षटकाची. 5 षटकांचा सामना आपण पाहतायत महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज आबा नवार हा सज्ज होईल. टवकुरा शैलीचा हा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. रुपेशसाठी हा चेंडू अप्रतिम चेंडू खोलवर चेंडू होता आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं. काहीसं अपील झालं होतं विकेट किपर सँडी कडनं. उत्साह जास्त होता पण आत्मविश्वास कमी. डॉट बॉल. कमबॅक केलंय आबा नवारने कारण पहिल्या चेंडूवरती षटकार खर्च केल्यानंतर पुढील चेंडू आबा लेफ्ट राऊंड विकेट.
यावेळी ऑन साईडला हाफ ट्रॅकर चेंडू होती. ऑन द राईटचा फटका पाहायला भेटतोय. डीप वाईडिश लॉंगनला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथं मात्र राजनकडनं चेंडूची फेक होते. जर बऱ्याच विलंबाने तोपर्यंत 2 धाव्यांची लयलूट केली आणि या 2 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 29 धावा. धावपलकावर 29. लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. पुढील चेंडू आबा नवार सज्ज असेल. कोलवर चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय. जमनीची मदत घेतली. जमनीलगतचा फटका डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक फंबलिंग होतोय. त्यानंतर चांगलं बॅकअप त्या क्षेत्ररक्षकाला पांघरून घालण्याचं काम करतोय डिकी. आणि इथं मात्र चेंडूची फेक होते. तोपर्यंत लिहिल्या 2 धावा पूर्ण केल्या. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला भेटतंय. आणि या 2 धावेने धावपलकर धावसंख्या 31 धावा. धावपलकर 31. 'खोलवर चेंडू या विकेट केलाय. चेंडूला धावेचा प्रयत्न होतोय आणि इथं मात्र दिवसा धवळ्या चोरून काढलेली एक चोटी धाव आणि या चोटी एकाच धावेने धावपलक हे परावर्तित झालंय. धावपलकर धावसंख्या टोटल 33. 33 धावा या धावपलकावर. पहिल्या इनिंगचा 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावपलकावर धावसंख्या 33 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करतोय तो रोहित इलेव्हन पेडणे संघ. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये कडक उन्हामध्ये रगरगत्या उन्हामध्ये हा सामना आपण पाहताय. 2 संघामध्ये संघर्ष. तर एका बाजूने आपण संघ पाहतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ताकदवान मातब्बर संघ असा हा संघ आपण पाहतोय. माऊली सातेरी युवराज स्पोर्ट वेंगुर्ले संघ. तर एका बाजूने गोवा राज्यातील रोहित इलेव्हन पेडणे संघ. आणि या 2 संघामध्ये हे तुंब युद्ध. महत्वपूर्ण सामना. 4 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय आणि या षटकाचा नक्कीच सांगता करणारा अंतरिम षटक घेऊन सज्ज होईल प्रतीक गवंडे हा गोलंदाज. वैयक्तिक पहिलं आणि आपल्या टीमकडनं षटक क्रमांक 5 आणि या 5व्या षटकातील पहिला चेंडू. पाचव्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. हवेमध्ये चेंडू आणि चेंडू हा डीकेच्या गोदीमध्ये. इथं मात्र चेंडूचा आणि राजनचा जमला मेळ आणि फलंदाजाचा संपला खेळ. विकेट क्रमांक 4. नित प्रसाद हा बॅटर माघारी परततोय. काहीसा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. फटका फसलाय. झेलात रूपांतर झालं आणि 4था हादरा बसतोय तो रोहित इलेव्हन पेडणे या टीमला. थोडी संत आणि संयमी सावधशी सुरुवात. कासवाच्या गतीने सुरुवात आपण पाहतोय आणि त्यामध्ये आघाडीचे फलंदाज हे 4 माघारी परतत आहेत. न्यू बॅटर संतोष. 6व्या क्रमांकासाठी न्यू बॅटर संतोष मैदानात पावलं टाकतोय. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावपलकावर धावसंख्या 33 धावा. 33. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. यावेळी गती परिवर्तन चेंडू आपण पाहिला आणि गोलंदाज स्वतः चेंडूपर्यंत पोहोचतोय. आपल्या फॉलोअर थ्रूवरती सुरेख प्रदर्शन पाहायला भेटतंय ते प्रतीककडनं आणि कॉटन बॉलच्या स्वरूपात इथं मात्र 5वा हादरा बसतोय तो रोहित इलेव्हन पेडणे या टीमला. डीजे
न्यू बॅटर सर्वेश, अप्रतिम चेंडू, गती होती या चेंडूला, वेगवान चेंडू, प्रचंड वेग होता, एक भन्नाट वेगाचा चेंडू आपण पाहिला प्रतीककडनं. दर्जेदार चेंडू, डॉट बॉल. प्रतीक आतापर्यंत चांगलं षटक, निर्णायक षटक, स्लॉग ओव्हर. यावेळी आक्रमण केल्या ऑन साईडला, समोर उडवलाय चेंडू. इथं मात्र क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूपर्यंत पोहोचतोय काहीसं. पहिल्या प्रयत्नात चेंडूचा ताबा मिळवण्यासाठी फंबलिंग पाहायला भेटली. त्यानंतर चेंडूची फेक ही बऱ्याच विलंबाने, तोपर्यंत 2 धाब्यांची लयलूट केली आणि या 2 धावेने धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित झाली. धावफलकावर धावसंख्या टोटल 35. 35 धाबा धावफलकावर. शेवटचं अंतरिम षटक सांगता करणारं, भैरवी गाणणारं. मोर द विकेट ऑन साईडला, आडव्या बॅटने टोलोला फटका, डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची फेक करतोय. हे नॉन स्ट्रायकिंग एंडला सुरेख, तोपर्यंत एकच धाव. 36 टोटल. ओ यावेळी पुढे सरकून खेळलाय फटका, हवेमध्ये खेळलाय चेंडू, स्टेप आउट होऊन, आणि इथं मात्र फटका फसलाय. राजन केरकर कुठलीही चूक करत नाही. राजनच्या गोदीमध्ये चेंडू, सेफ हँड मध्ये, आणि इथं मात्र पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. प्रथम टॉस हारल्यानंतर फलंदाजी केली रोहित 11 पेंडने या टीमने, आणि धावफलकावर धावसंख्या जमवल्या 36 टोटल, 37 टार्गेट. या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी 37 धावांचा पाठलाग करायचा आहे माऊली सातेरी युवराज स्पोर्ट या टीमला. आणि 37 धावांचं पाठलाग माऊली सातेरी युवराज स्पोर्ट वेंगुर्ले संघ सहजासहजी करेल का, की या धावांचं संरक्षण, बचाव केला जाईल का रोहित 11 पेंडे या टीमकडनं, हे पाहायचं आहे. दुसऱ्या इनिंगकडे आपण वळूया थोड्या वेळातच. तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे. जोडी बबल नाईक, आणि त्याला साथ देण्यासाठी दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्रायकिंग एंडला अभि.
तर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल लक्ष्मण, वैयक्तिक पहिलं आणि आपल्या टीमकडनं महत्त्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन लक्ष्मण नामक गोलंदाज समोर असेल ऑन स्ट्राईक बबल नाईक. यावेळी पहिला चेंडू बॅटची इनर एज, फलंदाज बबल नाईक माघारी परततोय. काहीसा अपील झाला होता, उत्साह पण जास्त होता, आत्मविश्वास होता, पण पंचांनी अपील फेटाळून लावलं होतं. पण बबल नाईक हा माघारी परततोय. अप्रतिम खिलाडी रुक्ती पाहायला भेटते. तर पहिला हादरा बसतोय, पहिली प्राइज विकेट. बबल नाईक हा माघारी परततोय, गोल्डन डकचा शिकार ठरतोय. तर न्यू बॅटर नवदीप फलंदाज प्रतीक तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानात पावलं टाकतोय. कार्य करावं लागेल प्रतीकला. 37 धावांचं कार्य पाठलाग करायचा आहे. एक महत्वपूर्ण सामना. पहिला हादरा बसतोय, पहिला धक्का बसतोय वेंगुर्ले या टीमला. अकस्मात 11 विपक्ष बारदेश स्ट्रायकर्स कॅप्टन माशे टॉसाक चला. ओ यावी बॅटची गाडा, इथं मात्र चेंडू चाललाय डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. पहिला वेलकम चौकार प्रतीकच्या बॅट मधून. बॅटची कडा आउटसाइड एज, त्यानंतर चेंडू डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये क्लिअर होतोय 4 धावांसाठी. आणि 4 धावांनी धावपलकर धावसंख्या टोटल 4. आणि इथं मात्र माऊली सातेरी युवराज स्पोर्ट वेंगुर्ले संघाचं खातं उघडतोय 4 धावाने. वैयक्तिक आपलं 4 धावाने खातं उघडतोय प्रतीक. 37 धावांचं पाठलाग करायचंय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज लक्ष्मण हा सज्ज होईल. पंचांच्या डाव्या बाजूने राईट अप ओव्हर द विकेट समोर असेल प्रतीक. यावेळी सुंदर फटका पाहायला भेटतोय. ऑफ ड्राईव्हचा फटका डीप वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. तर सिंगलने धावफलक हे परावर्तित झाले. धावफलकावर धावसंख्या टोटल 5 धावा. 37 धावांचा पाठलाग करताना 5 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर. षटकातील पुढील चेंडू समोर असेल अभि हा बॅटर. पुढील चेंडू फेस करण्यासाठी अल्टीपल्टी घ्यायचा प्रयत्न होता अभिचा. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. बाकीचा सोपस्कार विकेट किपरने पूर्ण केले. डॉट बॉल. अल्टीपल्टी हा फटका घ्यायचा प्रयत्न अभिचा जरूर झाला होता. हा आत्मघाती फटका. लगी तो अबात नाही तो बरबाद. लागला तर तीर नाहीतर फकीर असा फटका घ्यायचा प्रयत्न. ओ यावी ऑन साइडला फटका घ्यायचा प्रयत्न. चेंडू हवेत. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. दुसरी प्राइज विकेट. दुसरा हादरा बसतोय. दुसरा धक्का बसतोय वेंगुर्ला या टीमला. अभि सागावकर बॅक टू द डग आउट. बारदेश स्ट्रायकर्स कॅप्टन टॉस साठी लगेच चला. तर अभि हा माघारी परततोय या इनिंग मध्ये. 37 धावांचा पाठलाग करताना दुसरा हादरा बसतोय तो माऊली सातेरी युवराज स्पोर्ट या टीमला. मात्र या मॅच मध्ये इनिंग मध्ये नाराज करतोय. सस्ताद हा माघारी परततोय. काहीसा ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या दिशेने मारायचा प्रयत्न. फटका फसलाय आणि इथे मात्र झेलात रूपांतर आणि दुसरा हादरा बसतोय तो माऊली सातेरी युवराज स्पोर्ट या टीमला. धावफलकावर धावसंख्या कुठलाही बदल नाही. 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 37 धावांचा पाठलाग. त्यानंतर न्यू बॅटर नवदीप फलंदाज गजानन हा मैदानात पावलं टाकतोय. खोलवर चेंडू बॅटची कडा. आपण पाहताय चेंडूचा प्रवास होतोय. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जाईल.
लिहिलं एकेरी धावसंख्येने धावफलक परावर्तित झालं. सांघिक धावसंख्या धावफलकावर 6 धावा, धावफलकावर 37 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या इनिंगचं महत्वपूर्ण पहिलं अनिवार्य महत्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक हे समाप्त होते. धावफलकावर धावसंख्या 6 धावा, 37 धावांचा पाठलाग करताना डीजे. पुन्हा एकदा आपण ओडिओ मॅचकडे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. पहिल्या षटकानंतर धावफलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतायत त्या 6 धावा. आता येणारे 24 चेंडू आणि धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये 31 धावा. षटक क्रमांक दुसरं आणि या दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागते अक्षय. यावी अक्षयवर आक्रमण झालंय. समोर केलाय चेंडू सीमा रेषा पार. षटकार डीप वाईडिश लॉंग ऑफला चेंडू क्लिअर केलाय. गजाननच्या बॅट मधनं नेत्रदीपक खणखणीत षटकार येतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालंय. दुसऱ्या षटकामध्ये एक महत्वपूर्ण षटक 50-50 षटक आपण पाहताय चॅलेंज ओव्हर. आणि या चॅलेंज ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवरती आक्रमण. ओ यावी ऑन साइडला पुल केलाय. हवेमध्ये केलाय चेंडू. जाईल का सीमा रेषा पार. षटकार चेंडूला विरकावून दिलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू क्लिअर करतोय गजाच्या बॅट मधनं खणखणीत नेत्रदीपक षटकार. आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 18 धावा. तर आता मात्र आपण एकदा मॅच कडे होऊया. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार गजाननच्या बॅट मधून. यावी डॉट बॉल आपण पाहतायत. कमबॅक केलंय. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार खर्च केले गोलंदाज अक्षयने. त्यानंतर तिसरा चेंडू डॉट बॉल आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं, अंदाज नव्हता बॅटर गजाननकडे. डॉट बॉल, कुठलाही बदल नाही. धावफलकावर धावसंख्या टोटल 18 धावा. यावेळी ऑन साइडला घ्यायचा प्रयत्न. फटका फसलाय शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही आणि इथं मात्र क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये सेफ हँड मध्ये चेंडू. आणि इथं मात्र गजानन हा माघारी परततोय. गजानन हा बॅटर वैयक्तिक 13 या धावसंख्येवर माघारी परततोय. त्याच्या बॅटमधनं लागोपाठ 2 षटकार आले होते आणि हा बॅटर माघारी परततोय. तर गोलंदाज कमबॅक करतोय, वापसी करतोय आणि इथं मात्र वेंगुर्ला संघाला तिसरा हादरा बसतोय गजाननच्या स्वरूपात. धावफलकावर धावसंख्या टोटल 18 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावांचं पाठलाग करताना डीजे. अक्षयचा हा चेंडू खोलवर. चेंडू खोदून काढलाय. शॉर्ट स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेकी अचूक करतोय. तोपर्यंत लिलया 1 धाव ही पूर्ण केली जाईल आणि या एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 19 धावा. धावफलकावर षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. तर आता मात्र एका चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. पुढील चेंडू. एक चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. 16 या धावसंख्येचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. हे चॅलेंज पूर्ण होणार की पाहिजे हा चेंडू ठरवणार. पुढील चेंडू अक्षय.
ओ यावी गती होती चेंडूला, वेगवान चेंडू, डॉट बॉल, डॉट बॉल. इथं मात्र निर्धाव चेंडू आपण पाहतोय आणि महत्वपूर्ण एक षटक आपण चॅलेंज षटक पाहिलं आणि हे षटक समाप्त होते आणि नक्कीच या षटकामध्ये किती धावा आल्या हे आपण पाहणार आहे. तर 13 धावा आल्या तर मायनस धावा 6 हे केल्या जातील. तर धावपलकावर धावसंख्या टोटल 13 धावा धावपलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 13 धावा धावपलकावर 37 धावांचा पाठलाग करताना. तर समीकरण या मॅचचं आहे 18 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 24 धावा. 18 चेंडू 24 धावांचं समीकरण हा लेखाजोखा या मॅचचा गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. प्रसाद नामक गोलंदाज वैयक्तिक पहिलं तर आपल्या टीमकडनं षटक क्रमांक 30 घेऊन सज्ज होईल. 37 धावांचं पाठलाग करायचं या मॅच मध्ये, कारण बऱ्याच वेळा आपण पाहिलं माफक आव्हान लो स्कोरिंगचे सामने हे बऱ्याच वेळा अतितटीचे होतात. सामने शेवटच्या चेंडूपर्यंत होतात हे बऱ्याच वेळा आपण पाहिलं. हा सामना कसा होईल हे पाहायचं आहे. यावेळी आक्रमण होतोय, अल्टीपल्टीचा फटका पाहायला भेटतोय, चेंडूचा प्रवास होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडूचा ताबा मिळवतोय, चेंडूची फेक ही अचूक करतोय. तोपर्यंत लिहिल्या 2 धावा पूर्ण केल्या जाईल. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटतंय आणि या 2 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 15 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 30 प्रगती पथावर 37 धावांचं पाठलाग. यावेळी पुलर लेनचा चेंडू आपण पाहिला, ऑन साईडला चेंडूला वळवलंय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय, चेंडूवरती ताबा मिळवतोय, चेंडूची फेक करतोय स्ट्रायकिंग एंडला, तोपर्यंत लिहिलंय एकच धाव आणि या एकाच धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित होते. 16 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर. यावेळी आक्रमण होतंय, समोर खेळलाय चेंडू, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू सी मारे शापार स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द बार. प्रतीकच्या बॅट मधनं येतोय खणखणीत नेत्रदीपक षटकार, भंडारी चषक षटकार. 22 टोटल. प्रसाद या गोलंदाजावरती आक्रमण झालंय. या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती षटकार येतोय प्रतीकच्या बॅट मधनं. 22 टोटल. इथं मात्र स्विच हिटचा फटका, डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेषा पार, चौकार. प्रतीकच्या बॅट मधनं येतोय चौकार, भंडारी चषक चौकार. आणि या 4 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 26 धावा, 26 26 धावा. 37 धावांचं पाठलाग करायचंय, पल्ला गाठायचा या मॅच मध्ये. प्रतीकच्या बॅट मधनं लागोपाठ 2 मोठे फटके. कमबॅक केलंय. इथं मात्र डॉट बॉल, खोलवर चेंडू होता, उजव्या एस्टवरचा चेंडू आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं प्रतीककडे. डॉट बॉल. तर बऱ्याच वेळाने एक डॉट बॉल. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 26 टोटल. यावेळी बॅटची आतली कडा, शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावेची तमाम शंका समाप्त होते. डॉट बॉल आणि या डॉट बॉलने षटक क्रमांक 30 समाप्त होते. दुसऱ्या इनिंगचं 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावपलकावर धावसंख्या 26 धावा. टीजे
गोलंदाज सचिन, हा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने राईट अप ओव्हर द विकेट. इथं मात्र आक्रमण करायचा प्रयत्न, बॅटची आतली कडा आपण पाहिली, त्यानंतर चेंडूचा प्रवास होतोय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण केली जाईल आणि या एका धावेने धावफलक परावर्तित झालंय. 27 धावा धावफलकावर. ओ यावेळी डॉट बॉल, आक्रमण करायचा प्रयत्न झाला होता प्रतीक कडनं, बिग हिट खेळायचा प्रयत्न होता, बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. डॉट बॉल, डॉट बॉल. तर या षटकातील दुसरा चेंडू डॉट बॉल, धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 27 धावा. उजव्या यष्टीवरचा खूपच बाहेर चेंडू आपण पहिला, पंचांनी दंडात्मक कारवाई केली आणि या दंडात्मक कारवाईनंतर एक बोनस धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या ही टोटल आपण पाहतायत 28 धावा धावफलकावर. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता येणारे चेंडू 10 आणि धावा करायचे आहेत 9 धावा सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू 9 धावांचं समीकरण, हा लेखा जोखा या मॅचचा. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू समोर खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडूचा प्रवास होतोय, डीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडूची फेक ही अचूक होते नॉन स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत एक धाव ही लिलया पूर्ण केली जाईल आणि या एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 29 धावा धावफलकावर 29. यावेळी समोर खेळलाय, इथं मात्र फटका फसला होता पण क्षेत्ररक्षक फंबल झाला. इथं मात्र थोडं गचाय क्षेत्ररक्षण झालंय आणि त्यानंतर 2 धाव्यांची लयलूट केली. 2 धाव्यांची लयलूट केली आणि 2 धावेने धावफलक हे परावर्तित झाले. धावफलकावर धावसंख्या टोटल 31, 31 धावा धावफलकावर. आठ चेंडू आणि 6 धावांचं समीकरण. गोलंदाज आपल्या ट्रॅकवर सज्ज असेल. खोलवर चेंडू, बॅटची कडा, यावेळी चेंडू गॅप मधून प्रवास करतोय, डीप लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेषा पार, चौकार. 4 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल ही आपण पाहतोय 35 धावा, 35. आता मात्र 2 धावसंख्येची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पुढे चेंडू, 7 चेंडू आणि 2 धावा. इथं मात्र अल्टीपल्टी खेळायचा प्रयत्न, मोठ्या फटक्याने सामना समाप्त करायचा प्रयत्न होता सँडीचा. हा प्रयत्न राहून जाईल. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. एक डॉट बॉल. आता मात्र समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण. डीजे हे 6 चेंडू 2 धावांचं बचाव संरक्षण केलं जाईल का आमिरकडनं. स्ट्रायकिंग एंडला समोर असेल ऑन स्ट्राइक प्रतीक, हा बॅटर. पहिला चेंडू या षटकातील. कमी गतीचा चेंडू होता, यावेळी डॉट बॉल. कलेक्शन खराब, थोडं कैसा इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न होता प्रतीकचा, प्रयत्न फसला. डॉट बॉल. आता येणारे 5 चेंडू आणि 2 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. 5 चेंडू 2 धावा. पुढील चेंडू आमिर, राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रतीकसाठी पुढील चेंडू. ओ यावेळी उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही आज समांतर केले. वाईट बॉल. बोनस रूपात धाव आली. 5 चेंडू 1 धावा समीकरण. 5 चेंडू मध्ये
एक धाव मोठ्या फटक्याने सामना समाप्त करण्याची नक्कीच प्रतीककडनं आपण प्रयत्न पाहतोय. खोलवर चेंडू इनसाइड आउट केलाय डीप वाईड लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे पण एक धाव ही सहजासहजी पूर्ण केली आणि या एका धावेने इथं मात्र सामना विजयी होतोय. तो मात्र माऊली सातेरी युवराज स्पोर्ट वेंगुर्ले संघ हा विजयी होतोय आणि या धाव संख्येचं पाठलाग सहजासहजी पूर्ण करतोय आणि हा संघ विजयी होतोय. पराभूत संघ होतोय रोहित 11 पेडणे संघ आणि या दोन्ही टीमला पुढील मॅच साठी आपण खूप खूप शुभेच्छा देऊया आणि यानंतर आपण होऊया सामना होतोय अकस्मात 11 सालसेद मडगाव विपक्ष बारदेश टायगर संघ. या दोन संघामध्ये सामना होतोय. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा आणि वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया अशोक नाईक सर आणि समीर पांढरे सर. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रतीक गमंडे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रतीक आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. प्लेअर ऑफ द मॅच प्रतीक गमंडे या मॅचचा.